नमस्कार मित्रांनो. पंढरीची वारी म्हटलं की लाखो भाविक हजारो किलोमीटरचं अंतर पार करत पंढरीच्या विठुरायाच्या भेटीला जात असतात. हे करत असताना त्यांची श्रद्धा आणि नात्यातील ओढ इतकी असते की त्यांना अजिबात थकवा जाणवत नाही. ऊन असू देत, वारा असू देत, पाऊस असू देत, या कशाचीही ते पर्वा करत नाहीत. आज आपण भेटणार आहोत अशाच एका भक्ताला, अमीर डांगे यांना, ज्यांनी आपल्या लाडक्या बकासूरच्या भेटीसाठी कराड ते सुसगाव 220 किलोमीटरचं अंतर पार केलं. आणि जशी पंढरीची वारी असते ना, तशीच बैलप्रेमाची वारी त्यांनी केली. आणि त्यांचा हा बैलप्रेमाच्या वारीचा प्रवास आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. चला तर जाऊया. नमस्कार. पहिल्यांदा तर मला तुम्हाला विचारायचंय, तुमचं नाव आणि तुमचं बैलगाडी क्षेत्रात येण्या अगोदर तुम्ही काय करत होता त्याबद्दल. माझं नाव पूर्ण नाव म्हणजे आमिर बबन डांगे. मी राहणार चोंडेश्वर नगर, गोवारे, कराड तालुक्यामध्ये राहणार. माझं एक छोटंसं गाव आहे गोवारे गावमध्ये. माझा पहिला बिझनेस मी गवंडी काम करत होतो. गवंडी काम करत करत गवंडी कामात खूप त्रास व्हायला लागला. खूप कष्ट घरची परिस्थिती बेकार होती एकदम. त्यामुळं कधी इकडलं काम तिकडलं काम, आमची आई भांडी धुण्याची कामं करत होते आणि वडील आमचं चिक्कीच्या पिठाच्या गिरणीत काम करत होते. पुन्हा माझं लग्न 2017 मध्ये झालं आणि वय माझं 17च होतं. आणि तिथनं संघर्ष करत करत खूप संघर्ष केला. पण असे भरपूर काम करत करत एक मग बिझनेस चालू केला की यात्रेमध्ये पाळण्यामध्ये बिझनेस करूया आपण. आपलं जम्पिंग म्हणजे पोंग पिंग पोंग चालू करू. पण बैलगाडी क्षेत्रामध्ये वर झाला मला नाद लागला होता. पण एवढा मोठा संघर्ष होईल कधी मी विचारात बी केला नव्हता. किती वयापासून भैया? हे आता गेले एक 1.5 वर्ष झालं मी बैलगाडी क्षेत्रामध्ये उतरलो. मला वाटतं 2025 2024च्या आसपास ते 20च्या आसपास चालू केलं होतं मी. पण माझं पहिलं युट्यूब चॅनल मी कबड्डी खेळायचो. पण कबड्डीच्या चॅनलमध्ये पोरांनी जरा काही लोक चितत होते किंवा हे करत होते. तर त्यांनी माझं चॅनलला कॉपीराईट करून माझं चॅनल हॅक केलं. पहिलं युट्यूब चॅनल 1 लाख सबस्क्राईब होतं तिथं. त्यामध्ये पुन्हा आजारी पडलो. मला कंट्रोल झाला नाही. पुन्हा नवीन सुरुवात भेटली, मित्र भेटले, मंडळ भेटली. तर तुझ्यात हिंमत आहे, तू करू शकतो. पुन्हा जे चालू केलं युट्यूब चॅनल पहिल्या चांगलं सुरूच्या महिन्यापासून चालू केलं. बकासूरची तेव्हा पहिली व्हिडिओ टाकली मी. तिथून पुढे जी सुरुवात झाली तिथं माझी लाईफच बदलली तिथून पुढे. आणि शिक्षण, आता तुम्ही कबड्डी खेळाडू आहात, तर तुमचं शिक्षण काय झालेलं होतं? माझी 7वी शिक्षण झाले. तरी पण तुम्ही कबड्डी खेळाशी कसं काय जोडले गेलं? कबड्डी ह्या क्षेत्रामध्ये लक्ष शिकवलंय. असे मित्रमंडळ चांगले भेटत होते. तिथं पुढे सलग 2 जिल्हे खेळलो मी. पहिला खेळलो चिपळूणला जिल्हा खेळलो, पुन्हा खेळलो ठाण्याला जिल्हा. पण दोन्ही पण खरोखर विषय मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. त्याच्यामध्ये मला सुरुवातीलाच तुम्हाला दादा भैया विचारायचं आहे की तुम्ही जे 220 किलोमीटरचं अंतर कराड ते सुसगाव अनवाणी पायी चालत जाऊन तुम्ही तिथपर्यंत म्हणजे ते अंतर पार केलं, तर ही कल्पना तुम्हाला कशी सुचली किंवा हे तुमच्या कसं काय डोक्यात आलं की आपल्याला ते जायचं आहे चालत? जायचं होतं म्हणजे हा बकासूर म्हणजे मी जेव्हापासून मला बकासूरनं मला आशीर्वाद दिलाय. मग मोहिलशेठ असो किंवा मामा असो, वैभव मामा असो, मामाले करून मैदानात असतात. मग मोहिलशेठ आणि मामा त्यांचे सगळे फॅन लोक. पण त्यांनी मला कधी अडचण आणला नाही. किंवा बकासूरची व्हिडिओ करतोय, त्यांची मुलाखत घेतोय. मी सगळ्यांची गोरगरिबांची बाईट घेत असतो. का तर आपल्यामुळं आज बैल एखादा उजेडता आला पाहिजे असं मी काम करत असतो. पण मी जेव्हापासून संघर्ष करायला लागलो जेव्हा बकासूर मैदानाचा तोफानी गर्दी वाढायची बघण्यासाठी. हा नक्की बकासूर पळतोय कसा, पण त्यानं अख्ख्या जगाचं म्हणलं, अख्ख्या खरोखर महाराष्ट्राचं त्यानं मन जिंकलं. त्याला प्रत्येक घरात देवाच्या हिशोबाने पूजलं जातं. आज माता बहिणी असलेल्या किंवा फेम फॅलो असले किंवा त्याला आज त्यानं जी रेकॉर्ड गेले ते रेकॉर्ड अजिबात कोण तोडू शकत नाही. हा, जी नंदी आहेत आपले बाकीचे नंदी आहेत ते बी खूप चांगले पळतात. कुठलाच नंदी असं पळत नाही की चांगले सगळे प्रत्येक जण गुलाला हिशोबाचा कोण पैसाठी खेळत नाही. हा बैलगाड क्षेत्र कोण पैशासाठी खेळत नाही किंवा फक्त गुलालासाठी. माझ्या बैलांना फक्त गुलाल. एक माझा इच्छा असते की माझा बैल धावलेला आहे तो हिंद केसरी कधी तर व्हावा. पण माझी इच्छा असते की प्रत्येक घराला एक हिंद केसरी किताब मिळावा. पण आपला जी बकासूरची हॅट्रिक होती जेव्हा माझी आई पूर्ण आजारी होती, तर मी एक अशीच बॅट टाकली होती की मी विचार न करता मी अशी एक रानातनं बॅट टाकली इंस्टाग्रामला की जेव्हा बकासूरनं पेटाकाला हॅट्रिक करल तेव्हा मी गोवारे ते सुसगाव बिना चप्पलचा चालत जाईन. पण काही लक चान्स असतो. जसं माझ्यावर झालं सातारा जिल्ह्यामध्ये माझ्या हॅट्रिकचा चान्स भेटला नाही. तसंच बकासूरवर पब्लिकांनी थोडा साथ दिला नाही किंवा जरा थोडी एका साईडला दोन्ही बी गाड्या आपल्याच होत्या. मथुर बी आपलाच होता आणि बकासूर बी आपलाच होता. दोन्ही बी चांगल्या गाड्या धावण्याच्याच होत्या. पण शेवटी नशिबाचा लक असतो किंवा थोडं पब्लिकनं सहकार्य केलं असतं तरी आपल्या दोन्ही गाड्या समान निकाल. बकासूरची आणि मथुरची गाडी आपल्याला ती पळताना बघितली असती ना, आणि तीच गाडी पळताना बघितली असती. पण ती होऊ शकलं ना, दिवशी नशिबाच नव्हतं म्हणून ती घडलं नाही. तरी घरी आलो त्या दिवशी खूप रडलो मी तिथं.
मैदानात खूप रडलो तो घरी आलो, आई रडली, मी रडलो, काय करू काय सुचत नव्हतं. मी जेवलो पण नाही त्या दिवशी. हा. पण दुसऱ्या दिवशी त्या दिवशी निर्णय घेतला की आई म्हणली की बघ तुझी बॅटरी झाली नाही, बाकासुरची बॅटरी मागच्या वेळी बाकासुरची हॅट्रिक झाल्या देवाची. हम्म. आज समज की तुझी बॅटरी झाली आणि त्यांची बॅटरी झाल्या, तुझा निर्णय बदल, उद्या संध्याकाळी बॅग भर, हा परवा सकाळी माझं दर्शन घेऊन तू निघ. खरंच खूपच छान. पण मी विचार केला नव्हता की मला किती त्रास होईल हा. किंवा किती 220 किलोमीटरचं अंतर आहे, मला किती लोक मध्ये भेटतात. मी कधी विचार केला नाही किंवा मी बाय टाकला किंवा मी अशी इंस्टाला बॅट बी टाकली नव्हती की मला मदत करा हा. किंवा मला पैशाची गरज आहे, मी पैसे पाहिजे मला हे करा. मी कधी फेमस होण्यासाठी किंवा पैशासाठी मी कधीच निघलो नव्हतो. हा. का तर जे मी कष्ट करतोय ह्यात मी खूप समाधान आहे. आज मी सायकलवर चालवतो. 2000 लग्न झालं तेव्हा फक्त मी सायकलवर चालत होतो. हा. मला घरात घर राहायला पण नव्हतं. हम्म. आमच्या आई माझ्या बहिणी, मला 4 बहिणी आहेत, मी ते एकुलता एक आहे. हम्म. आमच्या आई पहिलं आम्ही असं एक दिवस होता की आमच्या सांगत होतो की आम्ही मागून खात होतो. हा. मग आमच्या आई किंवा भंगार बिंगार अशी वेचायची हे करायची. मी इटभट्टी कामाला जायचो. आमच्या आई भांगला, मी भांगला बी जायच होतो. पण खरोखर संघर्ष केला. पण मला कधीच आई वडिलांनी, माझे आई वडील मला कधीच वाईट रस्त्याला कधी लावलं नाही हा. किंवा तू शाळा शिकला नाही किंवा मला लिहायला किंवा वाचा येत नाही. पण एवढा आईला एकच होता की विश्वास की तुला एवढी लोक नावं ठेवतात, आता आपल्याला एवढी नावलं, पण एक ना एक दिवस आपला असा येणार आहे की तू सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात, तुला अख्खा महाराष्ट्र रडणार आहे. पण तो क्षण असा आला की 23 तारखेला बिना विचार करता बाहेर पडलो. जेव्हा बाहेर पडलो 1-2 तास उंबरत पशी पाऊस पोहोचलो, पण मला सेकंदाला कॉल यायला चालू केले की डांगे तुम्ही कुठं पोहोचलाय. आज खरोखर अख्खा महाराष्ट्र मला 100 वारकरी लोकांनी मला भरपूर सहकार्य केलं. वारकरी लोकांची मला कॉल यायला लागले की बघ आमिर, तू आम्हाला ओळखत नाही पण आम्ही तुला ओळखायला लागलोय. आमची वारकरी पंढरीला चालले आणि तू आमच्या विठ्ठलाकडे चाललाय. तुला बरोबर. किती त्रास होऊ दे, तुला अजिबात त्रास होणार नाही. आम्ही विठ्ठलापाशी तुझ्यापाशी हे मागतो की आमचा विठ्ठल तिकडे निघालाय, आमचा वारकरी तिथे निघालाय, वारकरी आमचे सुखरूप पोहोचव. खूप लोकांनी मदत केली, खूप लोकांनी माझी सेवा केली. पुन्हा खूप लोक रडत होते. फॅन फॉलो मला भेटत गेले. कधी मी इंस्टाग्रामवर फक्त मी अपडेट गेलो, कधी माझं फॉलो वाढल्यात हा. किंवा युट्यूबला किती फॉलो वाढल्यात हे मी कधीच बघितलं नव्हतं. का तर लोकांची मदत, मला प्रेम जी भेटलं हा. ते खरोबर. जेव्हा मी ते मी 15-16 तास चाललो आणि नका तिथं लोकांची म्हणजे की आमची इतर आमच्या इतर, पण म्हणलं सगळ्यांनी मिळून मला एका ठिकाणी ठेवा. हा. आता साधारण मला सकाळी लवकर उठताच जाईल म्हणून. हम्म. पण त्यांनी टोल ना किंवा मला रूम घेऊन जेवण घेऊन एक माझ्याबरोबर विनो म्हणून हा. आम्हाला सगळं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी माझा पाय उचलत नव्हता. हा. मग सकाळी उठलो, गरम पाणी पाय शिकलो, 4:30 वाजता मी 4 वाजता रवाना झालो तिथून. तिथून पुढं मग असं होत नाही की मामा मोहिल शेठ माझ्याबरोबर जे मला मिळते बी. मग थोडं मी काय करायचो, लोक माझी पाठला करायला लागली. हा. लोक पाठला करायला लागले की ह्यो गाडीत बसतोय का कुठं जातोय. पण मी एका डोक्यात घेतलेलं की त्या मित्राला बोललेलो, आपण दिवसा काय असेल दिवसा प्रवास करायचा, हा. सगळ्यात समोर प्रवास करायचा. बरोबर. तर रातचा जर प्रवास केला तर ह्यो मनात गाडीतनं बसून गेलाय. आता बरोबर. रातचं कोण आणि पावसाचं वातावरण होतं तेव्हा मनात गाडीतनं बसून गेलाय. हम्म. जो प्रवास करायचा आपल्या सगळ्या दिवसा डोळ्या पावसात प्रवास करायचा आहे. तरी काही लोक पलीकडच्या साईडला थांबायचे बघत किंवा झाडीत कोणतरी थांबायचं, कोण मास्क लावून थांबायचं, कोण काय गाडीत थांबायचं, ह्यो नक्की गाडीतनं बसून जातोय का. फक्त त्यांना एक करतो जे एक व्हिडिओ आपल्याला पाहिजे. ओके. का तर मला म्हणत एवढा मी मोठा व्हायरल होणार आहे ती. पण लोकांनी काय पाहिजे, ह्याची व्हिडिओ कधी गावते गाडीतनं बसताना उतरतं कुठं. पण ते आपण मग शिरवाच्या टोल नाक्यापाशी गेलो, शिरवा आणेवाडीच्या टोल नाक्यावर गेलो. आदल्याशी 12 पावणे 12 मला पाय दुखायला लागला. हा. तिथं अक्षरशः रोडलो मी खूप रडल्यानंतर एक बाय टाकली मी रोड. पण अख्खा सगळ्यांची फोन यायला लागली मला. सगळ्या तिथे लोकांनी पळत आली की माझी फॅन फॉलो आली. तिथे व्हिडिओ पडल्यावर कमी कमी 20-25 आले. मला त्यांनी चहा बी दिला, त्यांनी पाय बी बघितला, तिथे थांबलो. त्यांची एक मला आणि लोक भेटायला आले तिथं. मग मी काय विचार एक 50 किलोमीटर अंतर आहे. मग विचार केला आता 50 किलोमीटर अंतर राहिलं, आपल्याला किती वाजता निघलं पाहिजे. मग मी म्हणलं की 3:30 वाजता उठून आपल्या 4 वाजता गेले बरोबर तिथं पोहोचतोय. मग तिथनं मी निघलो किंवा सकाळचं वाहनं कमी होतं, बारीक बारीक टोचवा लागला आणि त्रास व्हायला लागला. मग तिथं नवले ब्रिजवाले रिक्षावाले रडायला लागले माझ्याकडे बघून. काय पण रडायला लागले. त्यांनी चहा बी दिला. तिथून पुढं सुरुवात जी झाली लोकांची, टोकाचा सुरू. मग नवले बिरव गेले, ते अनिल काका भेटले, त्यांनी माझा पाय बी चोळला. म्हणजे सगळे लोक मला भेटतच गेले आणि त्यांनी जेव्हा तिथं प्रवास झाला, जसं जसं मला माझा विठ्ठल दिसत गेला तसं मी सवारची तिथं सुजगाव मध्ये एंट्री जी मारल्या, त्या सोनाली ताईनं माझा सत्कार भेटतो. त्या मोठ्या रील स्टार आहेत सोनाली ताई. त्यांनी माझा सत्कार केला. ते म्हणले बघ असंच मला 4 तास 5 तास थांबलेले त्या माझ्यासाठी. जॉबवरनं सुट्टी घेऊन त्या अशा थांबलेल्या पावसात माझ्यासाठी भेट घेण्यासाठी. आज तू विठ्ठलच्या रूपात आलाय, तू वारकरीच्या रूपात आलाय. तिथून पुढे गेले सगळे क्षण सांगू शकत नाही की एवढं सगळे रडत होते. मामाने सत्कार केला, लोकांनी हारबीर घातला. जेव्हा मी गोट्यावर रवाना झालो तर मोहिलच्या डोळ्यात पाणी, गळ्यात वेळा घेतले. जेव्हा तिथं त्यांनी माझं पाय धुतलं, खरोखर त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद घेतला. जेव्हा मी बकासूर असा देव, खूप रोडलो मी. खूप रोडलो की तुम्ही मला एवढे फॅन फॉलो आहेत तुमचे, एवढे फॅन फॉलो अख्ख्या जगात तुमचे फॅन फॉलो आहे. तुम्ही माझ्या रूपात
मला रुपा तुम्ही बोलवलं असा. हम्म. असं नाही की सगळे होते की हा व्यक्तीला आपण बोललो बाकासूर तिथं कुणाला धरून देत नव्हता. हा. जे मोशल होती देवाची मोशल खरोखरच मग त्यांना बाकासूरला सोडला, हार घातला गळ्यात. जेव्हा बाकासूरचा मी आशीर्वाद घेतला त्यानं उजवा पाय ठेवून मला आशीर्वाद दिला. सगळ्यांचा सगळे रडायला लागले त्या विषयावर. त्या दिवशी का तर असाच बाकासूर असाच विठ्ठल उभा राहिला होता. आम्ही त्याचं दर्शन घेत होतो, पण त्या देवानं मला उजवा पाय ठेवून मला आशीर्वाद दिला. तिथं सगळ्यांची मनं जिंकली. खूप माझा चांगला प्रवास झाला. सर्वांनी सपोर्ट केला. सगळ्यांचे अश्रू डोळ्यात आले. हे मला आनंद तिथं मला लगेच म्हणलं ते सगळे म्हणत होते आजचे दिवस राहावा तुम्ही, आजचे दिवस राहा. पण आईकडे खूप रडत होती, तुला मला बघायचं आहे, तुझा पाय बघायचा आहे. मग तिथं त्यांचं जेवण बिवण करून मी त्याचा आशीर्वाद घेऊन तिथं मी रवाना झालो. खरंच भैया तुमचा प्रवास हा खूपच प्रेरणादायी असा आहे. म्हणजे तुम्ही जे सांगताय ते म्हणजे ऐकतानाच असं अंगावर काटा येतोय अक्षरशः. कारण एवढं अंतर पार करणं हे जरी वाटत असलं, आपण आता थोडंसं अंतर असलं, थोडं जरी चालायचं असलं तर आपण लगेच गाडी वापरतो. आणि तुम्ही अनवाणी पायांनी एवढं 220 किलोमीटरचं अंतर पार केलं, ही गोष्ट सहज साध्य नक्कीच नाही. भैया मला तुम्हाला विचारायचं आहे की ही जे प्रवास सुरुवात केली तुम्ही इथून सुसगाव पर्यंत, तर हे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला किती दिवस वेळ लागला? माझं असं वाटत होतं की मला 4 पण दिवस जातील, 5 पण दिवस जातील. का तर मला अंदाज नव्हता. पण मी मागलं कष्ट केलं, इटभट्टीव काम केलं, रानात काम केलं, मी गवंडी काम केलं, ते मला आता फळ भेटलं. हा. का तर माझं पाय पहिल्यापासून मी कधी भारीतली चप्पल किंवा मला भारीतले कपडे पाहिजे किंवा ह्याच्यावर मी कधीच आर्व केला नाही घरातल्यांनी. हम्म. मी आता यात्रेत काम करत असतो किंवा माझ्या अंगा फाटक्या मला असं कोणी ह्यो आता ह्यो रील स्टार आमिर डांगे कोणच. का तर मी कधीच कोणाचा मी आता एवढा मोठा झाली आज सेकंदाला मला कॉल येते मी सेकंदाला. पण मी विचार करतो किती पण माझ्या लक्षात काय येतंय असं की विचार पण जी मी चालू गेलो ना पण वाटत नव्हतं की मी 2.5 प्रवास पूर्ण करीन. अख्ख्या जगाला असं वेळ लागलं होतं की आमिर डांगे हा कोण आहे की 2.5 दिवसात हा आता जाण्याचे जे कॉल लागलेत दादा तुम्ही आमच्याकडे काम आता कालच मला जे तुम्हाला सांगितले मोठी गोष्ट सांगत नाही की हा. कालपासून मला 3 कॉल आले हम्म. की दादा आम्ही असं न्यूज मधनं बोलतोय असं आमची एक शेत चालू आहे की तुम्ही आमच्यात काम करशील का हम्म. की तुम्हाला काय असेल आम्ही पैसे देऊ. हा. पण मी एक विचार केला की दादा म्हणलं मी काम करीन पण माझी आता थोडी अडचण आहे. का तर मला घरचं बघायचं आहे किंवा माझं पोरगं म्हणजे बाहेर कामाला आहे त्यात ते म्हणतात सगळं आम्ही बघेन. म्हटलं मी ह्याच्या विचार करेन आणि शेवटी देवानं तुम्हाला पैसे लावून दिले तर शेवटी मी नक्की काम करायला तयार आहे. पण शेवटी दादा म्हणले आम्हाला पण होतं की असा जगात एक मुलगा आहे की 2.5 दिवसात म्हणजे 45 ते 47 तासामध्ये हे रेकॉर्ड जर कोण तोडेल. आणि ते तुम्ही सांगितलंय ना की दुसऱ्यांना वाटू नये की कदाचित तुम्ही काहीतरी म्हणजे कशाने तरी वाहनाने जात असाल, चालत नसाल जात, म्हणून सगळे लक्ष ठेवून असायचे. त्याच्यामुळे तुम्ही दिवसाचाच प्रवास केला, हो बरोबर दिवसाचा ना? मी प्रवास केला अजिबात मी 10 ते 10 लास्ट दुसऱ्या दिवशी मला 12 वाजले पण पोहोचायला. हा. पण लोक सगळे माझ्या सोबत कमी कमी एक 10 ते 15 लोक मला सत्कारामध्ये आधी मध्ये भेटायचे. त्यामुळे काही विषय झाला नाही. पण मी एकच मित्राला सांगितले की आपण सगळा दिवसा प्रवास करायचा. बरं. रात्रीचा प्रवास केला की बाबा रातचा मी चालतोय काय चालतोय कोण बघा नसतं रातचं पण दिवसा सगळे माणसं बघाय असतात. त्यामुळे आपण म्हणलं दिवसाचा प्रवास करायचा आणि काय असेल आपण महाराष्ट्राला दाखवून द्यायचं. आपण आम्ही डांगे आपल्या बाकासूर आपल्या देवानं तिथं बोलू. आणि भैया तुम्ही जायचा मग तुमच्यासोबत टीम होती का? म्हणजे तुम्ही तर चालत असाल, मग तुमच्यासोबत ती पण चालतच तुमच्याबरोबर येत होती का गाडी वगैरे असायची त्यांच्यासोबत? नाही नाही टीम नव्हती. एक माझी गाडी होती आणि हा. माझा एक मित्र होता. का तर जाताना त्या दिवशी घरातून निघलो हा. त्या दिवशी फक्त मी आईकडनं 200 रुपये मिसेस कडे 200 रुपये बहिणीकडे 200 रुपये 1000 रुपयाची मी असं एक 1500 रुपयाची नियोजन लावलं होतं आणि त्याला म्हणलेलं चल आपण जाऊया. मग तेव्हा मला चल मी तुझ्यासाठी येतो. मग त्या 1500 मी काय केलं 1000 रुपयाचा गॅस टाकला आणि 500 रुपयाचा टोल मारला. माझं 1500 रुपये गेला आणि खिशात 100 रुपये माझ्याकडे ठेवलं. त्याला म्हणलं चल आपलं चहा पाणी आणि डब्यात बायकोन एक 10-12 चपात्या डाळ बी सगळे दिलेली. पण ते जेवण आहे तसं पाठीमागं आलं. लोकांनी मला खूप मदत केली. असं नव्हतं की मी पैशासाठी निघालोय किंवा जर मी पैशासाठी निघालो असतो तर मी आडवे टाकले असते की मला मदत करा किंवा काय करा. मी जे सांगतो त्यांना मला पैशाची गरज नाही, फक्त तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहून दे. मला फेमस होण्यासाठी किंवा मला सेलिब्रिटी होण्यासाठी मला काही नाही. मी जे दिले माझं नाव आहे माझं मला उद्याला जर नाव झालं तरी मला उद्या तुमच्यापाशी काम करायचंच आहे. त्यामुळे खरोखर सफर माझा खूप सुंदर झाला. मला महाराष्ट्राने एवढं प्रेम दिलं. माझ्या फॅन लोकांनी माता बहिणी ज्या रडल्या ज्या माता बहिणींनी मला पैसे पाठवलं. माता बहिणी म्हणायचे की बाळा मी असे बोलते की मी तुला 200 रुपये पाठवते तू माझं 200 म्हणून संभाळ. ठीक आहे नाश्ता कर जेवण कर. खूप सहकार्य केलं मला. सगळ्यांच्या आता तुम्ही बरेच गावात जात असाल, आता कराड ते सुसगाव मध्ये बरेचशी गावं भेटली असेल, जात असताना काय प्रतिक्रिया असायच्या लोकांच्या? म्हणजे तुम्ही हे ठरवलंय असं विचारतच असतील का तुम्ही चाललंय असं असायचं असं का? मला आतापत्र मी पहिला माझा सत्कार झाला नागठाण्यामध्ये. हा. नागठाण्यामध्ये नाश्ता बिष्टा दिला. एका मुलाच्या डोळ्यात मी अश्रू बघितले की खरोखरच एक एक जीवा ज्या बैलावर जीव लावू शकतो म्हणजे तू लावू शकतो.
खरोखरच त्यांचे जे आशीर्वाद बघितले ना तर त्यांनी मला कधी विचारलं नाही की तू कसा निघालाय, कसा पैसा निघालाय किंवा काय निघालाय. नाही, त्याचे डोळ्यात अश्रू बघितले, जे लोकांनी तिथनं पुढे माझा सत्कार केला हार घालून बिलून. जे लहान मुलं पण मला रस्त्यामध्ये याची भेटायला. हा. ती काजल एक मुलगी आहे म्हणून, काजल ती स्टारच आहे पोरगी, चांगली खूप सुंदर आहे. म्हणजे खरोखर स्वभाव तिनं भावाला घेऊन मध्ये रस्त्यात अडवून मला एक महाराजांची एक ट्रॉफी देऊन तिने माझा सत्कार केला. तिला बी खरोखर ते म्हणलं बघा, लहान मुलं आपल्याला इथं पुढे ओळखायला लागलेत. आपल्याला काय पाहिजे अजून? होय, आज तेच आपण बी महत्वाचं. गरीब घरातला आहे, ते बी तिला बी सपोर्ट करा म्हणत असतो. खरोखर काजल मुलगी तिने येऊन मला सन्मान केला रस्त्यावर. खाली पुन्हा एक एक छोटासा मुलगा होता माझा, एक 12-13 वर्षाचा मुलगा असेल, तो सायकलवर मला भेटायला आलेला सातारच्या पुढं फाटाय. मग त्याला मोबाईल नव्हता म्हणून त्यानं काय केलं, घरच्याच आई वडिला सांगितलं, ती घरचे आई वडील मला कात्रजच्या बोगद्यापाशी मला तिथं भेटायला थारच्या मैदानात थार घेऊन. मग त्यांनी तिथं रस्त्यावर फोटो बिटो काढायचा, पुन्हा गाड्या थांबायला लागल्या रस्त्यावर सगळ्या. खूप लोकांनी मला प्रेम द्या, खरोखर माझा सफर चांगला झाला. आणि आता तुम्ही जसं सांगितलं की तुम्हाला सगळ्यांच्या पॉझिटिव्ह प्रतिक्रिया येत होत्या किंवा तुम्ही सांगितलं अनेक लहान लहान मुलांच्या डोळ्यात सुद्धा पाणी होतं तुमचा आता प्रवास झालेला असताना. तसं असताना पण तुम्हाला असं कधी वाटलं का की काही अडचण आल्या, जसं तुम्ही सांगितलं मी अक्षरशः रडलो, मग हे कसं होतं हे प्रवासादरम्यान? जसं तुम्हाला सपोर्ट पण मिळत गेला तसं एवढं अंतर पार करणं खरंच खूप अवघड गोष्ट आहे. मग त्या अडचणी काय काय आल्या तुम्हाला त्या हा, प्रवासादरम्यान? पहिल्या दिवशी तर मला अडचणी कुठली झाली नव्हती. हा. का तर मी कोणाच्या ह्याच्यावर निघतो का, सगळ्यांचं फॅन फॉलोच्या आईच्या आशीर्वाद महाराजांच्या आशीर्वाद सगळ्यांचे निघलेलो की हे मला सपोर्ट करतील म्हणून. मग असं मला काय नको, तुमचा आशीर्वाद राहून दे. पण दुसऱ्या दिवशी मला पाय लय दुखत होता, पण जसं जवळ जाईल तसं पाय जरा साल्ट जायला लागली माझ्या पायाची आणि जरा एक ठणक्या जसं लय त्रास व्हायला लागला ना. पण मी विचार केला की आपण जर फॅन बॉलरला जर त्रास सांगितला की आपण हारलो. आपण फॅन बॉलर त्रास द्या सांगायचा नाही की आपल्याला त्रास होतो, आपण डायरेक्ट पोचल्यावर सांगायचं की आपण काय आहे ते. पण खरोखर मी एक बाय टाकली तरी माझा आज मी सांगितलं माझा पाय दुखतोय तरी मी तुमच्यासाठी जाणार म्हणजे जाणार. खरोखर 2.5 दिवसात मी तो प्रवास पूर्ण केला. खरंच भैया खूपच असं म्हणजे तुम्ही एक चालत होता पण तुम्ही सगळ्या जे बकासूर बैलप्रेमी आहेत त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत होता असं म्हणायला हरकत नाही, कारण सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. तुमचा तो प्रवास चाललेला असताना सगळ्यांना असं वाटत होतं की तुम्ही जात नाही तर आम्ही सगळे मिळून तिथं जात आहोत. बकासूर ज्याला महाराष्ट्रामध्ये बकासूरला देव मानलं जातं, त्या देवाच्या दर्शनाला तुम्ही जात असला तर तुमच्या सोबत ते सगळे होते असंच म्हणायला लागेल. मला दुसरं एक विचारायचं आहे की ज्यावेळी तुम्ही ठरवलं की असं ठरवलेलं का या दिवशी मला बाहेर पडायचं आहे, असं काही ठरवलेलं का? नव्हतं असं काही ठरवलं नव्हतं मी. असं जर ठरवून झालं असतं माझं हे गणित जुळलं नसतं. मी डायरेक्ट टाकत होतो की मला जायचं आहे. पण सगळेजण म्हणले की आता हॅट्रिक झाला नाही, कुठला जातोय रे, किंवा नुसतं मोठं बोलण्याचं कामाचं आहे किंवा काय आहे. पण मला आता होतं कधीच मला वाईट कधी माझं इंस्टाग्रामला जेव्हा पहिल्या मी चॅलेंज दिलं होतं माझं 17,000 फॉलो पूर्ण करा, खरोखर प्रेक्षकांनी माझं 17,000 फॉलो पूर्ण केलं आणि मला आता कधी वाईट कमेंट आली नाही. मी जे गरिबांचे व्हिडिओ घेत असतो किंवा समालोचक असतील किंवा सगळ्यांनी मला सपोर्ट केला. खरोखरच म्हणजे असं कधी न या बैल मालकाचा म्हणजे ह्याची बाईट घेतोय त्याची घेत नाही. आजकाल सगळे बघतात की मोठ्यांची बाईट घेताय तुम्ही. आजकाल मोठ्यांची का तर व्ह्यूज चांगले मिळतात, मोठ्या लोकांचे घेतले व्ह्यूज. गरिबांची कोणी व्ह्यूज घेतात, गरिबांची व्हिडिओ घेतले तर व्ह्यूज काय भेटत नाही. मग आपण कसं व्ह्यूज आपला व्ह्यूज नाही घेत, आपलं नाव कमवायचं आहे. बरोबर. आज तुम्हाला जर नाव घेतलं तर आज अख्खं महाराष्ट्र माझ्यासाठी रडलं म्हणतात, त्यासाठी आपल्याला काम केलंच पाहिजे. आज त्यांनी आपल्याला एवढं त्यांनी मोठा आशीर्वाद दिलाय, आपल्याला काम करणं गरजेचं आहे. का तर खरोखर यांच्यामधून मी इथपर्यंत पोहोचलोय. असं नाही की माझा आईचा पाठिंबा माझ्या फॅन लोकमुळे मी इथपर्यंत पोहोचलोय, स्वतःहून तर मी पोहोचलो नाही. आता सर्वांनी मला सपोर्ट करून मी पोहोचलो इथं. आणि खरोखर म्हणलं तर बकासूरचं इतिहास म्हणलं तर बकासूरनं जेवढे रेकॉर्ड केल्यात त्यांनी 2 दिवसात 3 म्हणजे प्रत्येक बकासूर गरीब नंदीवर पळत असतो, पण प्रत्येकाला उजेडात आणत असतो. का तर प्रत्येक जण असं म्हणतात की आता आज हारला, आता परवा दिवशी चोराच्या मैदानात त्यांची हार झाली गटाला, सर्वजण म्हणले की पहिरा चांगला करा. नाही, हार जीत तर असते खेळामध्ये, हार जीत असते. प्रत्येक जण जिंकला पाहिजे असं प्रत्येकाला मालकाला वाटतं की माझा बैल जिंकला पाहिजे, प्रत्येक जण जिंकला पाहिजे, प्रत्येकाला गुलाल भेटला पाहिजे. पण बकासूरच्या गाड्यात प्रत्येकाला पळायचं आहे. मग मोबाईल मामा असो मामा प्रत्येक वेळी म्हणत असतं की आम्हाला गोरगरिबांच्या बैलावर पळायचं आहे. मोठं मैदान असलं तेव्हा मोठा पैरा करूच, पण इथं जेव्हा मैदान असतात आम्ही गोरगरिबाची बैलासनी गाड्यात घेऊन पळणार आहे. बरोबर आहे भैया, तुम्ही जे सांगताय ते, कारण तुम्ही जे बोलत आहात ते परिस्थितीनं तुम्हाला दिलेली जाणीव आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तुम्ही ज्या परिस्थितीतून मोठं झालं त्यामुळे तुम्हाला वाटतं की तुम्ही सांगताना जे व्हिडिओ करता ते तुम्ही गरिबांचे करताय, ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्या बाजूनं होऊन हे करता. आणि बकासूर बैलाबद्दल पण तुम्ही सांगितलं की जरी लहान बैल असला आणि त्याच्याबरोबर पळून जरी हार झाली तरी पण बकासूर हा देवासारखाच वाटतोय, कारण तो सगळ्यांना घेऊन सोबत जातोय. तुम्हाला बकासूर मधला असला कुठला गुण आवडतो की तुम्हाला वाटतं तुम्ही त्याच्यासाठी त्या देवासाठी तिथपर्यंत गेला, त्याच्यामधलं कुठलं तुम्हाला वैशिष्ट्य आवडतं जे तुम्ही कधीच विसरू शकत नाही? विसरू शकत नाही म्हणजे कधीच बकासूर असा आता तर यावर रेकॉर्ड आहे
आता तर बकासूर कधीच आजारी पडलाय किंवा काय झालंय, त्या दिवशी पेडगावच्या मैदानात बैल खाली कोसळला होता, हम्म, तरी एका छकड्याने गाडी माग होती. हम्म. हे रेकॉर्ड आहे की आता तर बैल कुसून मी एका छकडीचं अंतरवर पूर्ण क्रॉस केलं होतं. बरोबर. का तर जिद्द आहे, त्या बैलाला कळतंय की मी खाली पडलोय पण मला वर ध्येय गाठायचं आहे. पण थोडक्यात नशीब असतंय ना, नशीब ते नशीब आपल्या बाजूने नव्हतं. त्यामुळं का तर असा बैल नाही की असा कोणताच बैल नाही खाली ठिसून वर गाडी लागल्या. का तर एकदा माणिकराव आणि बकासूर ज्या अमरापूरच्या मैदानात बी कडनं गाडी होती, तिथं माणिकराव बी कोसळला होता खाली, तर त्या गाडीनं 2 नंबर केला होता फायनलला. म्हणजे बकासूर म्हणजे आज देवा त्या त्या बोलाला तोडच नाही. हम्म, त्या नंदीशी बोला का तर ज्या माता बहिणी येतात त्या बघण्याचा आशीर्वाद, जो आशीर्वाद म्हणजे जे प्रामाणिक ज्या बैलावर वागतात त्याचं कायम चांगलं होते. बरोबर. जो बैलासमोर कपडे काढून किंवा काय करून त्याचं कधी आयुष्य म्हणजे नंदी आहे, तो मुक जनावर आहे, त्याला बोलता येत नाही पण त्याला सगळं डोळ्यानं दिसते. बरोबर. आज आपण चोरी करताना चारी बाजूने बघतो पण वरती कधी बघत नाही, पण वर बी तिसरा डोळा आहे. हम्म, आज आपण कशाला भेटतो, वरच्याला भेटतो. शेवटी परमेश्वरापाशी आपल्याला जायचा, निकाल आपल्याला त्यापाशी द्यायचा आहे. आता आपण काय का करना, जर मी जर असं जर मी पहिल्यापासून करत असतो, कुणा हे कर लावाडी कुठं काय कुणाकडे पैसे घे, तर मला महाराष्ट्राने एवढ्या पद्धतीवर पोहोचवलं नसतं. खरंच. आज तुम्ही 2 गोष्टीसाठी आज दादा म्हणले याचा ठिकाण म्हणले या, आज तुम्ही माझं बघून करिअर बघून तुम्ही माझ्यापाशी आला, तुमचं खूप धन्यवाद म्हटलं पाहिजे. का तर असे ज्या गोष्टी शक्य वाटत नाही त्या भैयांनी म्हणजे करून दाखवले आणि सिद्ध होऊन दाखवलं. अजून एक प्रश्न माझ्या मनात येतो तुमच्याशी चर्चा करत असताना, ज्यावेळी तुम्ही हा निर्णय घेतला हे एवढं अंतर पार करण्याचं, ज्याच्यामध्ये तुम्ही सांगितले काही लोकांना वाटत पण नव्हतं की तुम्ही त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचाल. असं असताना पण ज्यावेळी तुम्ही ही कल्पना किंवा मला जायचं हे घरातल्या तुमच्या आईपाशी, बहिणींच्या पाशी किंवा जवळच्या मित्रांपाशी बोलला असेल, त्यावेळी त्यांच्याकडून काय आलं की तुम्ही करू शकताय? काय आलं? तुमची काय चर्चा झाली त्यावेळी? नाही, मी सगळ्यांना वाटत होतं की ही पोरगं येड आहे. तुमच्या शो जवळच्या हा लोकांची म्हणजे जवळच्या आईशी काही किंवा आई म्हणत होती की तू एकदा, आणि घरच्याच नाही माहिती आहे, एकदा यो हो बोलला की हो करून दाखवतो. हा. मग कुठलंही काम असू दे, हम्म, कुठलं मी जर मुरुम भरायला जायचं असेल किंवा ग्रीड वर चढवायचं म्हणलं मी काम करावं, आई मला हे करायचं, इटा जर चढवायची असतील वर, अजून माझ्याकडे विटाचे व्हिडिओ आहेत, हम्म. अजून मी कुणाला दाखवले नाहीत की मी नक्की काय काम करतो, मी ती करू, मी सकाळी 4ला बिरा उठून काम करतो. पण मी ही जी गोष्ट सगळ्या सांगितली काय, सगळी म्हणत होती की तू करून दावणारच. ते तुमच्या ज्यांनी जवळपासून तुम्हाला लहानपणापासून बघितले किंवा जे खूप जवळचे त्यांना वाटत होतं 100% तुम्ही ते पूर्ण करणारच. करणारच, पण जी जी पाक जी होते का नाही, हम्म. शे म्हणतो ह्यो मोठं बोलतोय, ह्यो फॉलो सोडण्यासाठी करतोय किंवा ज्यांना तुम्ही माहित नव्हता त्यांना हा त्यांना ज्यांना कसं वाटतं की आता चर्चा चालतेच की हा. कुठला रे करतोय, नुसतं माझ्या माहिती होतं बाकाचं हॅट्रिक होणार नाही किंवा काय नाही एवढं नाही, पण शेवटी आपण ते करून दावलं आणि सर्वांची आपण मनं जिंकले. आपला आणि खूप आनंद ज्यावेळी झाला. तुम्ही सुसगावला पोहोचला, बकासूरचं दर्शन घेतलं किंवा बकासूरला भेटला, त्यावेळेस त्यांचे मालक बकासूर बैलाचे मोहिल शेठ यांचं काय प्रतिक्रिया होती? काय वाटलं त्यांना? त्याने नुसतं रडत होते, हम्म. त्यांनी नुसतं त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. त्यांनी काही त्यांना ते म्हणले असे म्हणले की आम्हाला बोलायचं काय नाही आता राहिलेलं. का तर त्यांचे जे मामाचे आजचे आजोबा होते ते खूप रडत होते. हम्म. का तर ते म्हणत होते तू आमच्या दारात विठ्ठल म्हणून आलायस. आता प्रत्येक जण मला म्हणतो की तू विठ्ठलच आहेस. सगळे जे ते लोक माझ्या पाया पडतात, हम्म. जे ते लोक माझ्या पायात पडतात, अहो म्हणतात दादा नाही, तू जी केले हा. ती अख्ख्या आयुष्यभरात कोण करू शकत नाही ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये. नक्कीच. का तर जी असा क्षण आलाय की पंढरपूरची वारी तिकडे निघाली आहे हो. आणि असा एक वारकर आहे की तू विठ्ठलापाशी निघालाय, होय. म्हणजे तू आमचा दुसऱ्या रूपात देव आलायस. शाळा लोक जी ती लोक वयस्कर माणसं असो किंवा काय असो, एक जण वयस्कर माणसं मला काल कोरेगाव मध्ये भेटलेला, तो तर लागला माझ्या पाया पडून धरला, कारण तू माझा विठ्ठल आहेस. तो बैलगाडी क्षेत्रात खूप त्यानं कष्ट केलं होतं त्या माणसांनी, पण त्या रस्त्यात म्हणजे आता मी स्टिकर टाकले, आज स्टिकर टाकलं ना, आज इतकी लोक मला रस्त्याला भेटले का नाही, खरोखर दादा धन्यवाद बरं का दादा, तुम्ही लय मोठं काम केलं. अजूनपर्यंत मला लोक कॉल करतात तुझा पाय कसा आहे काय आहे, मी अजूनपर्यंत मला सांगतो ज्येष्ठ मी अजूनपर्यंत दवाखान्यात गेलो नाही. बघा. अजूनपर्यंत माझा एवढा पाय दुखत होता किंवा काय होत होता, मी कधी कोणाला पैशाचे कधी फोन करून मला पैसे पाहिजे काय झालं, मी कोणाला रुपये म्हणला किंवा काय नाही, फक्त माझ्या देवाच्या हिशोबाने मी व्यवस्थित आहे, खूप चांगला आहे. माझ्या पायाला फक्त थोडा दुखतोय, तेवढं आता एवढा मोठा प्रवास झाल्यानंतर थोडं मला ती करावं लागणार आहे, पण माझा उद्या माझा पाय ठीक होईल. पण अजूनपर्यंत मी दवाखान्यात गेला, ती गरज पडली मला दवाखान्यात जायची. एक जिद्द, एक ध्येय वेळा व्यक्ती म्हणतो आपण, एक प्रेम म्हणतो एका जीवाप्रती, एका बैलाप्रती जे प्रेम असतं, ते आमिर भैयांचा हे सगळा प्रवास ऐकताना आठवते. शेवटच्या प्रश्नाकडे येऊत भैया. तुम्ही जर हा प्रवास केला 220 किलोमीटरचा, या प्रवासानं तुम्हाला काय शिकवलं? मला ह्या प्रवासाने मी शिकवलं की बैलगाडी क्षेत्र आपल्याला उंचावर न्यायचं आहे.
आज जे आपण केलोय, आज अख्खं महाराष्ट्र बघत होतं की हीच बैलगाडी क्षेत्र आपलं उंचावर गेलं पाहिजे. ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये राजकारण झालं पाहिजे, गरीब बालकावर अन्याय नाही झाला पाहिजे. का तर कोण गरीब जर गरीब असले तर पुढे जर कालवा केला तर त्यांचं कोण ऐकू शकत नाही, पण त्यांचं बी ऐकलं पाहिजे. त्यांचं बी ऐकलं त्यांना फक्त एकच चर्चा असते की आमचा बैल जर गट पास झाला त्यांना खूप आनंद असतो. आता एखादी गाडी टॉपची जर लागली त्यात तर त्यांची गाडी लागली असते पण त्या गाडीला निकाल भेटत नाही. अनेक जण मला बोलतात की दादा आमची गाडीला अन्याय भेटला नाही, अन्याय पण पण भैया आजही सोशल मीडिया आहे, थोडं बदललं असेल तरी पण तसं होतं का? बदल भरपूर बदलले जेव्हापासून आता 7-8 पासून जेव्हा युट्यूबला पवन लाईव्ह चालू झाले तेव्हापासून हा. खूप बदल केलाय. पहिले कसं डबल गाडी नोंद एक तर हल्ली तर ती गाडी पण ती बैलगाडी संघटनेने अतिशय चांगले निर्णय घेतले की डबल गाडी नोंदवायची नाही. पहिलं कसं पट्टी असायची, पहिली पट्टी नसायची, पट्टीच्या पुढे 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 असं गाड्या सुटायच्या. हा. पण असा अनेक निर्णय घेतला की जी रेषा खालची त्या पुढे जर आली तरी गाडी फॉल आहे. पण खाली काय होते काय काही ठिकाणी जी गरीब मालक असते त्यांची गाडी किंवा काय झालं थोडी म्हणजे नॉर्मल आजही तसं होतंय हा असं पण तुमचं मत? ह्यात अनेक 2-3 बदल केले पाहिजे. काय होते पब्लिकामुळं जेव्हा पब्लिक फुल असते, जेव्हा हिंद केसरी मैदान असतात, हा. जेव्हा जेव्हा पब्लिकमुळे काय होते गाडी सरकते, बरोबर. बैल भेटतो, जेव्हा गाडी निकाल लागल हम्म. तेव्हा जी मागची गाडी फॉलो होईल त्याला पण निकाल दिला पाहिजे. का तर ही पब्लिकामुळे होते सगळं. का तर पब्लिक सगळं तोंडावर थांबलेलं असते, किती जणांचा जीव जातो किती जणांची लागतं ती पब्लिक विचार करत नाही किंवा कमिटी विचार करत नाही. त्यांचा विचार नाहीच केला पाहिजे का तर त्यांना बी कदर नसते. बरोबर. का त्यातला आपण सांगत नाही की तुम्ही जाऊन पुढे थांबा म्हणून. हम्म. प्रत्येक काही प्रत्येक केले पाहिजे. पण जी मुख्य जनावर अन्याय होती मालकावर अन्याय होतोय, जी गाडी पुढे लागून तोंडावर निकाल घेऊन मागची गाडी फॉल होते पण त्या गाडीला एक्स्ट्रा निकाल दिला पाहिजे. नक्कीच भैयांनी जे मत केलं ते त्यांचं क्षेत्र आहे, त्यांनी तिथं जाऊन ते सामने बघत असेल त्यातून त्यांनी त्यांचं मत हे केलंय. भैया मला सांगा, ह्या ज्या भेटवस्तू इथं आहेत ह्या कोणी कोणी दिलेल्या आहेत? पहिलं म्हणजे भेटवस्तू म्हणजे आपला देव बकासूर मामाने मला ही तिथून गिफ्ट दिली. हम्म. खूप धन्यवाद वाटलं. आणि ही जी बकासूरची फ्रेम आहे, ही जी बकासूरची फ्रेम आहे की ही मला वारकऱ्यांनी दिली. अरे बाप, हा मध्ये रस्त्या शिरवामध्ये ही वारकऱ्यांनी दिली आणि खरोखर ते प्रवासादरम्यानचं आहे. हा प्रवास दरम्यान जेव्हा मी तिथं पोहोचलो, मी निघालो होतो तर तिथं माझे फॅन लोक जेव्हा रात्री त्यांचं नाव येणं झाले मला, त्यांनी मला हे महाराजांचं तिथं मला खरोखर त्यांनी मला तिथे सत्कार केला माझा. खूपच आज जेव्हा छान. माघारी येत होतो ते हॉटेलचं नाव आहे, त्या हॉटेलचं नाव असेल राज काहीतरी हॉटेल मिसळ. हम्म. त्यांनी मला त्यांच्या हॉटेलवर जाताना गाडी थांबवून मला त्यांनी नाश्ता विठ्ठलला रुक्माची मला ते त्यांनी मूर्ती दिली. खूप बरं वाटलं की विठ्ठलच्या हातात मूर्ती घेतल्यावर माझ्या डोळ्यात तिथं अश्रू पण आले. का तर अजून 1-2 ठिकाणी मला मंदिरामध्ये मूर्ती भेटली होती आणि त्या मुली त्यानं मला दिलं. खूप बरं वाटलं. सर्वांनी मला भेटवस्तू बिस्तू खूप खूप सर्वांचं अभिनंदन करतो की त्यांनी खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना देतो की मला त्यांनी आता सहकार्य सहकार्य केलं. भैया आमिर भैयांचा हा प्रवास ऐकला, त्यांचे जे 220 किलोमीटरचं अंतर पार करणं ऐकलं, त्यामध्ये खरं तर त्यांचं बैलाप्रती, बकासूर बैलाप्रती असणारं प्रेम पण जाणवतं आणि त्यांनी त्यासाठी जो संघर्ष केला तो पण या ठिकाणी आपल्याला जाणवतो. नातं फक्त माणसांशीच असतं असं नाही, माणसांपेक्षाही पद्धतीने जपता येतं. हेच आमिर भैयांच्या या सगळ्या प्रवासातून आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतं. आणि ज्यावेळी ते पोहोचले, सांगितलं मोहिल शेठ असू दे, त्यांचे मामा असू देत किंवा सगळे फॅन फॉलोअर्स बकासूर बैलाचे असू देत, त्या सगळ्यांनी आमिर भैयांना जो सपोर्ट केला, जे त्यांचं कौतुक केलं, त्यामुळे सगळ्यांच्या आमच्या चॅनलच्या थ्रू आम्ही तुमचे तर भैया आम्ही अभिनंदन करतोच, पण सगळे जे बकासूर बैलप्रेमी आहेत त्यांचेही मी आमच्या चॅनलच्या वतीने सर्वांचे आभार मानते. आणि तुम्ही आम्हालाही तुमचेही विचार, तुमची ही प्रेरणा, तुमचा हा संघर्ष आमच्या चॅनलच्या थ्रू आम्ही म्हणजे आम्हाला वाटलं की तुम्ही देताय की नाही, पण तुम्ही तो आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला परमिशन दिली, आमच्याशी ज्या गप्पा गोष्टी मारल्या, गप्पा गोष्टी केल्या, त्याबद्दल तुमचेही मी मनापासून आभार मानते. धन्यवाद मित्रांनो. खरोखर ताई थँक्यू. दादा माझ्यापाशी आले आणि खरोखर त्यांनी माझी आज बाईट घेतली. काही लोक बाईट घेण्यात नारनूर करतात की आज बघितलं आपण 2-3 ठिकाणी सर्व लोकांची आपण त्यांना आपली मुलाखत दिली आणि खूप सुंदर सगळ्या लोकांनी त्या मुलाखतला प्रतिसाद दिला. आणि दादांच्या बी चॅनलला सपोर्ट करा आणि वहिनींच्या बी दादाला चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. ह्यांच्या बी खूप गरीब लोक आहेत म्हणजे असे मित्रांनो भेट घेतात. ताई तुम्ही आला, तुम्हाला माझ्यापासून मनापासून शुभेच्छा देतो.